नमस्कार. मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आयुष्य ओघळूनी मी रिक्त हस्त आहे. लेखन मयूर मधुकरराव जोशी. दिवसामागून दिवस निघून जातात. दिवसामागून दिवस निघून जातात. महिने महिने करत वर्षही जाते. अनेक वर्ष होतात. माणसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी माणसे येतात आणि जातात. कालचक्र धावत राहते. वेळ निघून जाते, काळ निघून जातो. या अनेक माणसामध्ये काही माणसं हृदयाच्या तळापर्यंत पोहोचतात. काहीचा सहवास हवा हवासा वाटायला लागतो. काही मात्र क्षणभराच्या सहवासासाठीही नको वाटतात. अनेक माणसे, अनेक स्वभाव, मूर्ती तितक्या प्रवृत्ती, प्रत्येकाचे वेगवेगळे पद्धती, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार, माणसं आणि त्यांचा स्वभाव आवडण्यासाठी किती क्षणाचा सहवास अपेक्षित असतो हे निश्चित सांगता येत नाही. कुणाचा क्षणभराचा सहवासही सुखावून टाकतो, कुणाचा क्षणभराचा सहवासही सुखावून टाकतो, कायम स्मरणात राहतो. ही स्नेहवंचना की काहीच आकळेना, ही स्नेहवंचना की काहीच आकळेना, आयुष्य ओघळूनी मी रिक्त हस्त आहे. कोण कोणासोबत किती काळ राहिले, कोण कोणासोबत किती काळ राहिले याला फारसं महत्त्व नसतं, तर त्याच्या असण्याने, त्याच्या वागण्या बोलण्याने माणसाच्या मनावर किती खोलवर परिणाम झाला हे महत्त्वाचं असतं. कोणताच माणूस चांगला किंवा वाईट नसतो. कोणताच माणूस चांगला किंवा वाईट नसतो. ती आपली संकल्पना असते, तो आपला दृष्टिकोन असतो, त्याच्या वागण्या बोलण्याचे पडसाद असतात. सगळीच माणसं सगळ्याच परिस्थितीत सारखी वागत नाहीत. तसंच प्रत्येक माणूस प्रत्येकाशी सारखं वागत नाही. व्यक्ती व्यक्तीनुसार, विविध घटकांनुसार त्यांचं वागणं बोलणं बदलत असतं. माणसाचा स्वभाव वस्तुनिष्ठ नसतो. माणसाचा स्वभाव वस्तुनिष्ठ नसतो तर व्यक्तिनिष्ठ असतो. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या माणसाशी वेगवेगळ्या पद्धतीनं वागतं. म्हणूनच एकाच माणसाबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, अकरंदतात कोणी, मज फुल ही रुतावे, हा दैवयोग आहे. बारीक सारीक प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपण ठेवतो. बारीक सारीक प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपण ठेवतो. ईश्वराने दिलेल्या अमूल्य भेटीचा हिशोब आपण ठेवत नाही. छोट्या छोट्या गोष्टीचा हिशोब ठेवणारी माणसं आपण, पण ईश्वरानं अमूल्य भेट दिली आहे तिचा हिशोब मात्र आपल्याला ठेवता येत नाही. खरं तर ईश्वराची अमूल्य भेट म्हणजे आपलं जीवन. ते वारेमाप पद्धतीने आपण उधळत असतो. टाइमपास, टाइमपास या नावाखाली वाटेल ते करतो. कधी विचारच करत नाही की आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा आहे. दिवसा दिवसांनी संपत जाणारी गोष्ट म्हणजे आयुष्य. दिवसा दिवसांनी संपत जाणारी गोष्ट म्हणजे आयुष्य. प्रत्येकाचेच आयुष्य मर्यादित आहे. मर्यादित आयुष्यात जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागलं पाहिजे. जेवढं भरभरून बोलता येईल तेवढं बोललं पाहिजे. साधं साधं, सोपं सोपं, सरळ सरळ जीवन जगलं पाहिजे. विनाकारण गुंतागुंत वाढवायची नाही. जेवढे गुंते सोडवता येतील तेवढे सोडवायचे. काही समस्या सुटत नसतात, काही समस्या सुटत नसतात. तिथे विनाकारण वेळ घालवायचा नाही. आयुष्यात अनेकांच्या स्मरणात राहू असं जीवन जगायचं असतं. आयुष्यात अनेकांच्या स्मरणात राहू असं जीवन जगायचं असतं. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे माणसाने डोळे भरून पाहावं. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे माणसाने डोळे भरून पाहावं. काहीतरी द्यावं, काहीतरी घ्यावं, काहीतरी द्यावं, काहीतरी घ्यावं. आपण गेल्यावर आपलं नाव कोणीतरी काढावं. माणसावर करावं, माणुसकीवर करावं. प्रेम मात्र माणसानी मनापासून करावं. प्रेम मात्र माणसानी मनापासून करावं. एवढं तरी चांगलं जीवन नक्कीच जगायला पाहिजे. एवढं तरी चांगलं जीवन आपण नक्कीच जगायला पाहिजे. आपल्या अनुपस्थितीत आपलं नाव काढल्याने कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू यावं. आपण गेल्यावर चार माणसांच्या तरी डोळ्यात पाणी यावं. शेवटी औट घटकेचं राज्य आहे, कधीतरी जाणार, म्हणून जमेल तेवढं चांगलं वागा.
माणसाला माणसाच्या आयुष्यात कशाची भुरळ पडेल हे त्यालाही माहीत नसतं. म्हणून तर माणसं वाहवत जातात. तरी सुद्धा ते आपल्या भ्रमात असतात. प्रवाहासोबत वाहत असले तरी माझ्यामुळेच हा प्रवाह आहे हा भ्रम असतो. प्रवाहासोबत वाहत असले तरी माझ्यामुळेच हा प्रवाह वाहतोय हा भ्रम असतो. प्रवाह ओसरल्यावर कळतं आपल्यामुळे प्रवाह नव्हता, आपण प्रवाहासोबत होतो. हे कळल्यावरही माणसं जागी होतातच असं नाही. पुन्हा दुसऱ्या प्रसंगातही ते तसंच वागतात. हाच खरा मनुष्य स्वभाव आहे. पुन्हा पुन्हा चुका होऊ नयेत म्हणून माणसाने घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडून, घटनेकडून काहीतरी शिकलं पाहिजे. कोणती माणसं आपल्या आयुष्यात येतील, किती दिवस एकमेकांचा सहवास लाभेल हे सगळं सुनिश्चित असतं. तेवढेच दिवस आपण एकमेकांच्या संपर्कात येतो, एकमेकाशी संवाद साधतो, विचारांची देवाणघेवाण करतो. सुनियोजित दिवशी पुन्हा वेगवेगळ्या रस्त्याने प्रवास सुरू होतो. सोबत राहतात त्या फक्त आठवणी त्या एकमेकांच्या शेवटपर्यंत सोबत करतात. या आठवणी कुणी सांगतो तर कुणी अजिबात सांगत नाही. याचा अर्थ असा नाही त्यांना काही आठवतच नाही. याउलट असंही असतं त्या आठवणींनी त्यांचं मन आजही विचलित होत असतं. म्हणून ते घाबरतात त्या आठवणींना, त्या आठवणीतल्या दिवसांना, अर्थात आठवणीसोबत असणाऱ्या त्या माणसाला. खरं तर काहीच कारण नसेल किंवा काही घडलंच नसेल तर त्याविषयी बोलायला काय हरकत आहे. ज्या अर्थी आपण तो विषय, ती व्यक्ती टाळण्याचा प्रयत्न करतो, त्या अर्थी त्या विषयाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार असतात, अनेक प्रकारच्या भावना, संवेदना असतात. आजही त्यांना तेवढंच महत्व असतं. म्हणून आपण टाळत असतो त्या आठवणींना आणि आठवणीतल्या माणसांना. बऱ्याच वेळी बोलण्यामुळे होणाऱ्या जखमेपेक्षा अबोल्याने झालेल्या जखमा अधिक त्रास देतात. एखाद्या माणसासोबत आपण बोलतो, ज्यामागे जेवढे प्रेम, एखाद्या माणसाला आपण बोलतो त्यामागे जेवढे प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा असतो, त्याही पेक्षा ज्या माणसाबद्दल आपण अबोला धरतो त्यामध्ये या सर्व भावनांचा जास्त समावेश असतो. ज्या माणसाला आपण बोलतो त्यामागे जेवढे प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा आहे त्याही पेक्षा जास्त ज्या माणसासोबत आपण अबोला धरतो त्यामध्ये या भावना त्यापेक्षा जास्त असतात. काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलणे हे विपरीत होत आहे. जसं विनाकारण आपण कुणाला भेटत नाही, तसं विनाकारण आपण कुणाला टाळतही नाही. भेटण्याला जेवढं महत्व असतं त्याही पेक्षा जास्त महत्व टाळण्याला असतं. या सगळ्या भावना आपल्या अपराधीपणाची जाणीव करून देत असतात. आपल्या चुकांची, आपण केलेल्या अन्यायाची जाणीव करून देतात. समोरच्या निरागस माणसाला आपण कसं फसवलं याची आठवण देतात. पैसा, प्रतिष्ठा आणि व्यवहार यापेक्षा भावना फार महत्वाच्या असतात. त्या आज कळत असतात. पैसा, प्रतिष्ठा आणि व्यवहार यापेक्षा भावना फार महत्वाच्या असतात. त्या आज कळत असतात. आपली मतलबी भूमिका आज ध्यानात आलेली असते. खरंच आपली मतलबी भूमिका आज ध्यानात आलेली असते. खरंच आपल्या मनात काही नसेल तर आपण खूप मनमोकळेपणाने वागतो. मनात खोलवर रुजलेल्या अशा जखमांवर कितीही पट्टी बांधली, अशा जखमा कितीही झाकल्या तरी त्या वेदना देतातच. जखमा असणाऱ्यांना तो दाह कायम राहतो.
मनात खोलवर रुजलेल्या अशा जखमा कितीही पट्टी बांधली, अशा जखमा कितीही झाकल्या तरी त्या वेदना देतातच. जखमा असणाऱ्यांना तो दाह कायमच राहतो. जखमेची ठसठस तशीच राहते. त्या आठवणींच्या जखमावर फक्त आठवणीतलाच माणूस मलम लावू शकतो, फुंकर घालू शकतो. आपण कितीही सुखात असलो तरीही ते सुख त्या माणसाकडे अभिव्यक्त केल्याशिवाय अपूर्ण असतं. अशीच माणसाच्या आयुष्यात आलेली आणि कायम घर करून गेलेली माणसं कितीही दूर असली तरी ती आठवणीच्या रूपात आपल्या सोबत असतात. त्यांचे हे अमूर्त वास्तव आपण जपायचं. फक्त कुठल्याच आठवणीची जखम होऊ द्यायची नाही. अशी माणसाच्या आयुष्यात आलेली आणि कायम घर करून गेलेली माणसं कितीही दूर असली तरी ती आठवणीच्या रूपात आपल्या सोबत असतात. त्यांचं हे अमूर्त वास्तव्य आपण जपायचं. फक्त कुठल्याच आठवणीची जखम होऊ द्यायची नाही. सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची, सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे. या उलट या आठवणींचं बळ निर्माण करायचं. आठवणींना आणि आठवणीतल्या माणसांना कायम स्मरणात ठेवायचं. मात्र मात्र एकमेकांच्या चुका विसरून जायच्या. माणसं म्हटलं की चुका होणारच. माणसं म्हटली की चुका होणारच. त्या चुकांना आज काहीच अर्थ नसतो. दोघेही एकमेकांच्या जीवनात सुखी असतात. उगीच त्याच गोष्टी उकाळत बसण्यात काहीच अर्थ नसतो. उगीच त्याच गोष्टी उगाळत बसण्यात काहीच अर्थ नसतो. भरभरून बोलून मन मोकळं करून टाकायचं, मनसोक्त हसायचं. कुणाचं कुणावर किती प्रेम होतं, कुणाचं कुणावर किती प्रेम होतं याला आज काहीही अर्थ नाही. आजच्या आयुष्यात आपण सुखी आहोत का, हे महत्वाचं. आठवणींना जपा, आठवणींना ताज्या करा. आठवणी जपा, आठवणी ताज्या करा आणि मनापासून म्हणा. आठवणी जपा, आठवणी ताज्या करा आणि मनापासून म्हणा. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवून जाती, दोन दिसाची रंगत संगत, दोन दिसाची नाती. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवून जाती, दोन दिसाची रंगत संगत, दोन दिसाची नाती. खूप खूप धन्यवाद.